नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, कांदा आवकेत सुधारणा झाली म्हणजे कांद्याच्या आवकेमध्ये सुधारणा आहे. सोयाबीनच्या भावात सुद्धा सुधारणा, कापूस भावाला सुद्धा आधार मिळाला आणि कांद्यात चढ उतार आणि हळदीचे भाव हे टिकून आहेत. तर आजच्या व्हिडिओत आपण या सगळ्या पिकांची कशी माहिती आहे आणि काय आहे, कसे कांद्याची आवक सुधारलेली आहे, सोयाबीनचा भाव सुद्धा कसा सुधारलेला आहे, कापूसाला सुद्धा कापसाच्या भावाला कशा प्रकारे आधार आहे ते आपण बघणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हळद आणि मेथी बाजाराची माहिती घेणार आहोत. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत सोयाबीनच्या दरात सुधारणा आहे. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे. यंदा उत्पादक कमी असल्याचे संकेत बाजारात दिसत आहे. प्रक्रिया प्लॉट्सची खरेदी भाव 4,800 ते 4,900 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमधील भाव सरासरी 4,200 ते 4,500 रुपयाच्या दरम्यान आहे. सोयाबीनची बाजारातील आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दराला आधार मिळू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिलेला आहे. कापूस दराला आधार मिळालेला आहे. देशातील बाजारात कापसाच्या दराला सीसीआयच्या खरेदीचा आधार आहे. सीसीआयची कापूस खरेदी वेगात सुरू आहे. सीसीआयने कापूस खरेदीची मर्यादाही वाढवलेली आहे आणि यामुळे खुल्या बाजारातील भावालाही आधार मिळाला आहे. राज्यातील कापसाची आवक अधिक असलेल्या बाजारात कापसाला सरासरी 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे आणि भाव मिळालेला सुद्धा आहे. सध्या बाजारात येणारा जास्तीत जास्त कापूस सीसीआय कडे जात आहे. कापूस भावाला मिळालेले आधार पुढील काही दिवसात कायम राहतील असं तज्ज्ञांनी वर्तवलेलं आहे. कांद्यात चढ उतार. राज्यातील बाजारात कांद्याच्या काहीसे चढ उतार सुरू आहेत. मागील 3 दिवसांपासून बहुतांशी बाजारांमध्ये दर पातळीत बदल दिसून येत आहेत. निर्यातीसाठी कांद्याला मागणी आहे, पण खरीपातील कांद्याची बाजारातील आवकही वाढत आहे. याचा परिणाम भावावर दिसून येत आहे, म्हणजेच दरावरती दिसून येत आहे. सध्या कांदा सरासरी 1,400 ते 1,700 रुपयांच्या दरम्यान आहे. तर काही बाजार समित्यांमध्ये कमाल भाव 2,000 ते 2,500 रुपये दिसत आहे. बाजारातील कांद्याची आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी सुधारण्याची शक्यता आहे. याचा परिणाम कांदा दरावर नक्कीच दिसेल. त्याचबरोबर हळदीचे भाव हे मात्र टिकून आहेत. हळदीला उठाव असल्याने मागील काही दिवसांपासून हळदीचे भाव टिकून आहेत. बाजारात सध्या हळद 15,600 ते 17,000 दरम्यान विकली जात आहे. तर NDEXच्या स्पॉटचे भाव 16,000 ते 17,000 रुपये आहेत. वायद्यांमध्ये एप्रिल डिलिव्हरीचे भाव 15,800 रुपयांच्या दरम्यान आहेत. वायद्या हळद आज सुधारली होती. यंदा हळदीची लागवड वाढलेली आहे. मात्र असे असले तरी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात फार वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे हळदीच्या भावालाही आधार राहील असा संकेत मिळालेला आहे. तर मित्रांनो, अजून आपण बघणार आहोत की कांद्याच्या आवकेत सुधारणा. कांद्याच्या आवकेत सुधारणा अशी की राज्यातील बाजारातील मागील काही दिवसांपासून मेथीच्या भाजीची आवक सुधारलेली आहे. यामुळे मेथीच्या दरावर परिणाम दिसत आहे. राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये मेथीची आवक वाढलेली आहे. सध्या बाजारात मेथीला गुणवत्तेनुसार प्रति शेकडा 500 ते 900 रुपये भाव मिळत आहे. तर क्विंटलमध्ये 1,700 रुपयांपासून तर 2,200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मेथीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे. यामुळे भावालाही याचा आधार मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे या पिकांचे बाजारभाव टिकून आहेत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कोणत्या पिकांचे बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.